किशोर सर आणि संतोष सर, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. गोंधळ नावाचा सिनेमा येतोय आणि ट्रेलर लॉन्च झाल्यावरती तुफान त्याला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. पहिलं तर काय सांगाल त्याबद्दल? धन्यवाद प्रेक्षकांना आमचा टीझर ट्रेलर त्यांच्या पसंतीस उतरतोय. सर्वात अगोदर काय की जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता तुम्हाला प्रेक्षकांची दाद गरजेची असते आणि ती भेटते. ते आमच्यासाठी फार भाग्याची अभिमानाची गोष्ट आहे. मातीतला सिनेमा आम्ही चित्रपट रसिकांसाठी आणतोय आणि ते त्यांचं स्वागत करताय, हे आमच्या टीमसाठी फार चांगली गोष्ट आहे. सर, गोंधळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की गोंधळ माहिती आहे आणि साता समुद्रपारसुद्धा आपल्या गोंधळाची ख्याती पसरलेली आहे. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आता कांतारासारखे मूव्ही आले, त्याच्यानंतर दशावतारसुद्धा आला. तुम्हाला विचारलं असेल की या गोंधळचं म्हणजे ट्रेलर वगैरे गेल्यानंतर हा गोंधळ किती वेगळा असणार आहे? बोला. जे हा प्रश्न विचारतील त्यांना मी कितीतरी सांगितलं की हा गोंधळ वेगळा आहे, तरीसुद्धा ते याची खात्री 14 तारखेनंतरच करणार. त्यामुळे 14 तारखेपर्यंत या गोष्टीवर उत्तर न दिलेलंच बरं. आणि सर्वांच्या माहितीसाठी हा चित्रपट मी कोविडमध्ये रजिस्टर्ड केला होता. त्याचं स्क्रीन प्ले रायटिंग असोसिएशनचं रजिस्ट्रेशन जे पेज आहे ते सुद्धा त्याची डॉक्युमेंट आहे, ते मी माझ्या फेसबुक पोस्टवर केलेले आहे. त्यामुळे दशावतार किंवा कांतारा या आपल्या फिल्मबरोबरच याचं कम्पॅरिझन करू नका. तुम्ही तुमची इंटरनॅशनलमधली कुठलीही सर्वोत्कृष्ट तुमची डोक्यामधली जी काही फिल्म असेल, आर्ट फिल्म असो किंवा कमर्शियल फिल्म असो किंवा भारतातली कुठलीही इतर कमर्शियल फिल्म असो, त्यांच्याबरोबर ह्या फिल्मचं कम्पॅरिझन करा. तुम्हाला तुमचं उत्तर आपसूक भेटून जाईल. बरं किशोर सर, आत्ताच तुम्ही या प्रश्नावरती स्माईल केली होती. काय वेगळं सांगायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला? नाही, तुम्ही जे म्हटलात की महाराष्ट्र म्हटलं की गोंधळ हे सगळ्यांना माहिती आहे. तर हे एक पॉलिटिकल स्टेटमेंट सुद्धा होऊ शकतं. महाराष्ट्रात गोंधळ किती माजलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गमतीची गोष्ट सोडा, परंतु गोंधळ हा जो कला प्रकार आहे तो आपला मातीतला आहे, गावातला आहे आणि परंपरागत चालत आलेला आहे. महाराष्ट्र म्हटलं की लावणी येते, अभंग येतो, कीर्तन येतं, भारुड येतं, अनेक लोककला येतात, गणगवळण येते, परत मग आपला गोंधळ येतो आणि पोवाडा येतो. हे सगळे वेगवेगळे कला प्रकार आणि या कला प्रकारांवर आयुष्य घडवलेले आणि जगलेले कलावंत आहेत. आता ग्लोबलाइज जग होत चाललेलं आहे आणि या सगळ्या कला विरळ आणि तुरळक होत चाललेले आहेत. त्यांचं वेगळेपण आपण जपायला पाहिजे. आणि आपण साऊथ इंडियन फिल्मचं नेहमी असं म्हणतो की ते त्यांचे मातीतले प्रश्न, त्यांच्या संस्कृतीचे प्रश्न, खाद्यपदार्थांचं वेगळेपण, साऊथ इंडियनचं लोकांचं वेगळेपण त्यांच्या चित्रपटांमध्ये बेमालूमपणे घेऊन येतात. मला असं वाटतं की मराठी चित्रपटामध्ये फार तुरळक चित्रपटांमध्ये हे असं झालेलं आहे. त्याच्यापैकी हा पुढचा टप्पा आहे गोंधळ हा चित्रपट, ज्याच्यामध्ये आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले सण, लोकगीतं हे सगळं एमाल्गमेट होऊन आलेलं आहे असं मला वाटतं. आणि तेच चित्रपटाचं वेगळेपण आहे. बरं किशोर सर, वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारत असता, प्रेक्षकांच्या भेटीला आणत असता. ही भूमिका किती वेगळी असणार आहे? आणि संतोष सरांना पण विचारायचं आहे की या भूमिकेसाठी किशोर सरच का? मी आता ही भूमिका वेगळी आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगू शकत नाही. कारण कलावंताने कितीही म्हटलं की मी ही भूमिका वेगळी आहे आणि वेगळी केली, पण शेवटी ते प्रेक्षकांनी ठरवायचं असतं. 14 तारखेला जेव्हा ते पाहतील तेव्हा त्यांना कदाचित त्यातलं वेगळेपण जाणवेल असं मला वाटतं. भूमिका फार महत्त्वाची आहे. ते कॅरेक्टर या सिनेमामध्ये फार महत्त्वाचं होतं आणि अशी महत्त्वाची जी भूमिका आहे हे पार पाडण्यासाठी निष्णात कलावंत म्हणजे किशोर कदम. त्याच्यामुळे आमचा पहिलाच अप्रोच त्यांच्याकडे होता. लिहित असतानाच ती माझ्या कुठेतरी डोक्यामध्ये ते ॲटोमॅटिक सुप्त अवस्थेत बसून गेलं होतं आणि त्यांच्यासमोर आम्ही अप्रोच केला. त्यांना कथा आवडली. जसजसे आमचे HOD आमच्याबरोबर इन्व्हॉल्व झाले, HODच नंतर आम्ही किशोर सरांना इन्व्हॉल्व केलं आणि जसे ते कम्फर्ट झाले तेव्हा त्यांनी विचारले की नवोदित कलाकार जे तुम्ही बाकीचे घेतात ते कोण आहेत, ते किती निष्णात आहेत. मग त्यांनी त्यांच्या ऑडिशन टेस्ट बघितल्या, पण ते बोलले यांना सोडू नका. मला आजही आठवतं आहे. एक लोक आम्ही घेतलेले आहेत ना, ते त्यांच्या कामामध्ये निष्णात आहेत म्हणून या चित्रपटामध्ये आहे. माझं माहीत नाही, पण मी बाकीच्यांना निवडताना तर याच प्रकारे निवडलेलं आहे.
येस. बरं संतोष सर, फिल्म म्हटलं की म्युझिकसुद्धा त्याच्यात तोडीस तोड असायला हवं आणि या फिल्मला पण तसंच तोडीस तोड म्युझिक मिळालेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल? आणि कशी याची बांधणी झाली होती? इलायराजा सरांचा स्वतःचा एक फार मोठा ग्रामीण भागातला इतिहास आहे. ते फार आधीपासून ग्रामीण भागामध्ये स्टेज परफॉर्मन्स करायचे. म्हणजे सिमिलर टू गोंधळासारखेच. आणि त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांना रॉ इन्स्ट्रुमेंट्सचं फार चांगलं नॉलेज आहे. आणि ह्या सिनेमाला लोकांना जर कनेक्ट करायचं असेल, लोकांना लाईव्ह फील करायचा असेल, तो जिवंतपणा ताकदीनिशी आपल्याला आणायचा असेल, तर इलयाराजा सरांपेक्षा अजून कोण उत्कृष्ट येऊ शकतं? त्यांना आपले जे कोणी सक्सेसफुल आजचे म्युझिक कंपोजर आहेत ते सर्व इलयाराजा सरांना गुरु मानतात आणि सोडू आहे सुद्धा. कारण त्यांचं मी कामाची पद्धत बघितली, कामाचं प्रोफेशनलिझम बघितलं. दे आर ऑसम. म्हणजे त्यांनी या चित्रपटाला, या कलाकृतीला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन एक आशीर्वादच दिलेला आहे. आणि तो महाराष्ट्रासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. तो या चित्रपटाला कुठून कुठे घेऊन जाईल हे 14 तारखेनंतर आपसुकच प्रेक्षकांना कळेल. किशोर सर, तुम्ही इव्हेंटला सुद्धा सांगितलं होतं की गोंधळ या रिलेटेड तुम्ही बरंच काही काही केलेलं आहे. सो ही फिल्म करताना तुम्हाला किती युजफुल म्हणजे याच्यामध्ये होतं की अरे हे करून झालेलं आहे आपलं, किंवा काय नव्याने याच्यामध्ये असं होतं? गोंधळ या प्रकार हा जो ही जी गोष्ट आहे माझ्या आयुष्यात येऊन गेलेली आहे. म्हणजे गावाला गोंधळ होत असताना दिवटीमध्ये तेल घालण्याचं रात्रभराचं काम मी केलेलं आहे. आणि गावामध्ये अनेक घरांमध्ये घातलेले जे गोंधळ आहेत, वेगवेगळे कलावंत आहेत, ते मी पाहिलेले आहेत आणि आय हॅव बीन पार्ट ऑफ इट. आणि म्हणून तो खूप ओळखीचा प्रकार वाटला. पण फक्त गोंधळ गोंधळ असं नाही. या गोंधळामध्ये एक कथानक आहे, या गोंधळामध्ये एक प्रोग्रेशन आहे, या गोंधळामध्ये एक काळ आहे, वेगवेगळा कालावधी आहे. आणि तीच या चित्रपटाची आणि स्क्रिप्टचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. बरं संतोष सर, सिनेमाचं नाव गोंधळ आहे आणि तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप आहात. सो कोणी सगळ्यात जास्त गोंधळ घातला होता सेटवरती शूटच्या वेळेला? नाही नाही, कोणीच गोंधळ घातला नव्हता. सर्वांना कथा ज्या प्रकारे आवडली ना, त्यानुसार जीव ओतून जे रिक्वायरमेंट होतं ना, त्याच्यानुसार धावून धावून काम केलंय. असं कोणी गोंधळ असा काही घातलेलाच नाहीये. सर्वांना आपली भूमिका माहिती होती आणि चित्रपट कुठे जाणार आहे हे सर्व कलाकारांना ऑन सेटच समजलं होतं. आता पण ते रिॲक्शन येतात ना, आणि किंवा ते ट्रेलरला बघून वगैरे काही ट्रेलरला पोहोचू शकले नव्हते, पण ते त्यांच्या ट्रेलर बघून कलाकारांना जे रिॲक्शन जातात ते सांगतात ते आम्हाला, की ते सेटवर ज्यावेळेस काम चालू होतं ना, तेव्हाच एक होते काहीतरी वेगळ्याच धाटणीचं काहीतरी घडतंय. त्यामुळे प्रत्येक कलाकार, प्रत्येक टीम मेंबर, प्रत्येक HODs या कलाकृतीची, प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघतात आहे. म्हणजे तुझा हा प्रश्न गमतीदार होता. पण मी सेटवर जेव्हा पोहोचलो, याच्यामध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत. आणि मग अचानक माझ्या नजरेस पडलं की एक 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 कॅरेक्टर, मी त्याचं नाव सांगणार नाही, पण याच्या आधी मी त्याच्याबरोबर एक फिल्म केली होती आणि तिकडे त्याने गोंधळ घातला होता. आणि त्या गोंधळामुळे दिग्दर्शकाला त्याला सांगावं लागलं होतं की तू नाही आहेस या चित्रपटामध्ये. त्याला बघितल्यावर मला तो गोंधळ आठवला आणि मी म्हटलं यार, इथे एवढं सगळं, आता हा इथे पण गोंधळ घालतो की काय. परंतु त्या काळामध्ये त्याच्या आयुष्यात काहीतरी घडलं असावं, काहीतरी अडचण असावी, काहीतरी प्रॉब्लेम असावा, त्याच्यातून त्याच्याकडे त्याच्याने ते अनावधानाने झालं असावं. कुठलाही कलावंत मुद्दाम होऊन जाणून बुजून कोणाचं नुकसान होईल असं करत नाही. पण इथे त्याने अजिबात गोंधळ घातला नाही, खूप चांगलं काम केलं. म्हणजे या चित्रपटात नाही, याच्या आधी कुठेतरी झालं होतं. झालं होतं, पण या चित्रपटात होता तो. अच्छा, अच्छा. मी तुम्हाला कशाला सांगायचं ना, काही संबंध या नाही. चित्रपटात गोंधळ झाला. मला आता आठवलं तर, पण ती गोंधळ होण्याची शक्यता टळली आणि गोंधळ चित्रपट घडला असं मला वाटतं. वा वा. बरं, निर्माते आणि दिग्दर्शक एकच असल्यावरती किती डोक्यावरती म्हणजे टेन्शन असतं, कारण हे सगळं आपल्याला आता चित्रीकरण शूट करायचं आहे, रिलीज करायचं आहे आणि दोन्ही बाजू सांभाळायचे. हो, कारण चित्रपट म्हणजे फार पेशन्सचं काम आहे. तुम्ही जो पैसा लावता त्याचं रिटर्न्स लगेच नसतं. त्याला तुम्हाला वर्ष, दीड वर्ष तुम्हाला थांबावं लागतं. आणि मी हा चित्रपट काही पैशाचं अर्थार्जन या भूमिकेने केला नव्हता. हा चित्रपट आपल्याला बनवायचा होता, लोकांपर्यंत
आपली कलाकृती, आपलं म्हणणं जे आहे, आपली मांडणी जी आहे ती पोचवायची होती. त्याच्यासाठी त्या फ्रेम्सला जे काही, कारण एवढी चांगली एच-ओ-डी टीम ज्यावेळेस काम करते ना, त्यावेळी त्यांचं पण नाव लागत असतं. तेव्हा ते सुद्धा एक दर्जात्मक कलाकृतीची अपेक्षा करत असतात. त्यामुळे पैसा जो आहे तो वाहत होता. पण मी प्रत्येक डिपार्टमेंटला कुठे कोणाला किती कसे पैसे गेले हे सर्व मी सांगू शकतो, कारण आम्ही 12 तास शूट केल्यानंतर पुढच्या 1 तास आम्ही बिलं क्लिअर करायवरती बसायचो आणि आमचे ई-पी वगैरे सर्व आणि सर्वांचा पैसा पोहोचला, बरोबर पोहोचला आणि त्याबद्दल मी फार हॅपी आहे की आमची कलाकृती पूर्ण झालेली आहे. बरं किशोर सर, जेव्हा डिरेक्टर आणि प्रोड्युसर एकच असतो, तुम्ही अनेक सिनेमे केल्यात. सो किती रिस्ट्रिक्शन्स येतात असं तुम्हाला वाटतंय? कारण असतं ना, बर्डन तर त्यांच्यावरती सुद्धा असतो. सो कलाकारांना किती ते जाणवत असतं? नाही, संतोष सरांचं वेगळेपण हे आहे की ते प्रेशर त्यांनी आर्टिस्टवर आणि कुठल्याही टेक्निशियनवर कधीच जाणवू दिलं नाही. म्हणजे मी प्रोड्युसर आहे, माझा पैसा फुकट चाललाय, हे टेन्शन त्यांनी अजिबात जाणवू दिलं नाही. हा त्यांचा प्रोड्युसर म्हणून प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. आणि एखादा कलावंत स्वतःच्या कलाकृतीबद्दल किती पॅशनेट असू शकतो आणि स्वतःची पॅशन पूर्ण करण्यासाठी आर्थिक बाजू किती भक्कमपणे उभी करतो आणि स्वतःच्या मेहनतीने उभी करतो, याचं हा चित्रपट आणि संतोष डावकर हे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर हे एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. बरं संतोष सर, आम्ही आता आतमध्ये येता बघितलं बाहेर कलाकृती म्हणजे सेटच आहे तो, जिथे चित्रीकरण झालंय. सो ते शोधण्यामागचं कसं, म्हणजे कसं शोधलं गेलं आणि त्याची आता कलाकृती बाहेर आम्हाला पाहायला मिळते. खरंच खूप सुंदर आहे आणि चित्रपटातही प्रेक्षकांना पाहायला मिळणारच आहे ती. सो त्याबद्दल काय सांगाल? फार चॅलेंज होतं ते. आम्ही गावोगाव फिरत होतो की ते झाडं आणि झाडाच्या मध्ये असलेला वाडा आणि ते कसं आपल्याला एस्टॅब्लिश करता येईल. पण काय होतं की गावा साईडला बांधालाच झाडं असतात, त्यामुळे अशी 2-3 झाडांचं एकत्र कधी हे नसतं. मग अशा वेळेस आम्ही काय केलं की चेना क्रीक जो आहे तिथे आम्हाला 3 झाडं मिळाले. पण ते लोकेशन आम्हाला मिळालं, पण तिथे खांब होते मोठे मोठे. मग आम्ही MSCBला आणि काही आमचे मित्रमंडळी होते ऑफिसर्स त्याच्यामध्ये, त्यांनी फोन करून त्याचं ते ते लाईटीचे खांब होते ना, ते आम्ही अंडरग्राऊंड केले. त्याच्यासाठी 4 दिवस गेले अंडरग्राऊंड करताना, तो खर्च करताना. कारण त्या 2 केबल लागतात, ते खांब कट करावे लागतात, मोठे मोठे हे होते. सो असं सर्व जुळून आलंय. ते लक होतं आमचं की आम्हाला ज्या ज्या गोष्टी लागत होत्या त्या भेटत गेल्या आणि ते तुम्हाला ते फ्रेम्समध्ये बघायला मिळेलच असं आहे. बरं सर, गोंधळ म्हटलं की रात्री शूट होतं सगळ्या गोष्टी वगैरे. गोंधळ रात्रीच आपल्याकडे घातला जातो. सो रात्रीच्या चित्रीकरणाच्या वेळेला असं काही गोंधळ उडाला होता का, किंवा काही कॉम्प्लिकेशन किंवा असं काही समस्या आल्या होत्या का? नाही नाही, याच्यामध्ये पूर्ण टीम आमची स्ट्रॉंग होती. प्रिपरेशन स्ट्रॉंग होतं आणि कुठे काही कमतरता आम्ही पडून देत नव्हतो. त्यामुळे तो अनुभव आमच्या याच्यामध्ये आलाच नाही, सर्व कंट्रोलमध्ये होता. तरी सुद्धा असा एखादा किस्सा जो शेवटपर्यंत लक्षात राहील या फिल्मचा, असा कुठला? एक गाणं आहे. ते गाणं त्याला एक टाईम होता, सूर्य निघतो असाचा. आणि आम्ही पहिल्या दिवशी केलं, लाईट आली, सोडावं लागलं. दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी ते ओके झालं. म्हणजे 5 दिवस दररोज आमचे 2-2 तास त्याच्यासाठी जात होते. आणि एकच शॉट होता, सिंगल शॉट. पण तो 5व्या का 6व्या दिवशी मिळाला. म्हणजे 5व्यापर्यंत तो 6व्या दिवशी मिळाला, सॉरी. आणि तो 6व्या दिवशी शॉट मिळाला ना, त्याच्यानंतर सर्व युनिट नाचत होतं. आणि ते जे गाणं आहे ना, ते गाणं आम्ही सकाळी शूट करून गेलो ना, का परत रात्रीचंच हे आलं, दिवसा शूट करून गेलो का रात्री आम्ही आलो का रात्री कुठला तरी लाईटमॅन त्याचं त्याचं काम करतो, पण त्याचं ते गाणं ते चालू आहे त्याच्या डोक्यामध्ये आणि तो गाणं गातोय. आम्ही फार खुश व्हायचो ते गाणं ऐकून, असं होतं. सो हे फार अमेझिंग होतं. येस. बरं किशोर सर, तुमची एखादी आठवण या फिल्म रिलेटेड? हा संपूर्ण चित्रपट हीच एक आठवण होती मला. मी आत्तापर्यंत ज्या केलेल्या चित्रपटांमध्ये रात्रीचं काम असलेले बरेच महत्त्वाचे चित्रपट होते. म्हणजे इस रात की सुबह नहीं या चित्रपटासाठी आम्ही 3 महिने रात्रभर शूटिंग केलं होतं. 3 महिने रात्रभर शूट केलेलं होतं. नंतर गोंधळ चित्रपट संपूर्ण रात्रीचा आहे. आणखीन हां, आणि अंधार माया आता आम्ही एक वेब सिरीज केली होती आता झी5 साठी, ती संपूर्ण रात्रभर घडते. तर हे रात्रीचा
शूट करणं आणि रात्री 3च्या आसपास पेंग येणं आणि त्याच्यावर ओव्हरकम करून तुम्ही उभं राहणं आणि ते वातावरण आणि सकाळी आपल्या डोळ्यासमोर रात्र सरताना फटफटणं, आभाळ तांबडं होणं आणि नंतर मग आपण आपल्या बिस्तऱ्यावर पडणं, हा एक फार मोठा आणि ग्रेट अनुभव असतो असं मला वाटतं. संतोष सर, कलाकृती आता पूर्ण रेडी आहे, प्रेक्षकांसमोर जाणार आहे. काय प्रेक्षकांना आव्हान कराल? बस 14 नोव्हेंबरला चित्रपटाला दाद द्या. आम्हा सर्व टीमकडून तुम्हाला आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की तुमची दाद आम्हाला फार गरजेची आहे. 14 तारखेला दाद मिळाली का 15-16 तो चित्रपट ऑटोमॅटिकली सेल्फ रनवर होईल. कारण चित्रपटाची कथा काय आहे हे तुम्हाला सिनेमागृहात गेल्याशिवाय कळणार नाही. आणि तुम्ही इतरांकडून सिनेमाबद्दल ऐकू नका, स्वतः अनुभव घ्या. आणि तुम्ही इतरांना सांगायलाच यात काही हे नाही आहे, पण पहिल्या दिवशीच तुडुंब गर्दी करा. आम्ही आमची जबाबदारी फार जबाबदाररित्या पार पाडलेली आहे सर्वच टीमने, आणि ते तुम्हाला पडद्यावरती दिसेल सुद्धा. बस याच्यानंतर जबाबदारी महाराष्ट्राची आहे की तुम्ही हा चित्रपट किती उचलून धरताय आणि पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर आपण कसा मिरवतोय. 14 तारखेला गोंधळ नावाचा आपल्या मातीतला चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण खरोखर मातीतलं आपल्या मातीतलं काहीतरी आपला चित्रपट पाहिला, आपल्या संस्कृतीतला परंपरेतला चित्रपट पाहिला याची जाणीव तुम्हाला होईल याची आम्हाला खात्री वाटते. त्यामुळे 14 तारखेला, आणि हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची वेगळी मजा आहे कारण रात्रभर शूट केलेलं आहे आणि संपूर्ण रात्र पडद्यावर पाहणं आणि संपूर्ण रात्रभर एक कथानक घडताना पडद्यावर पाहणं आणि चित्रपट संपल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर याल आणि लख्ख उन्हात उभे राहाल तेव्हा तुम्हाला ती रात्र आठवेल याची खात्री आम्हाला आहे. नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.